राज्यामध्ये परकीय गुंतवणुकीत वाढ वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती. पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवणार. भाजपवर नेहमी आगपाखड करणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. गडचिरोलीत होत असलेल्या बदलाबद्दल फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र. तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्पष्टोक्ती. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग. एसआयटी पथक आज अटकेतल्या आरोपींची चौकशी करणार. काही धागेदोरे सापडण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता. माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं साताऱ्यातल्या नायगावात विविध कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एकाच व्यासपीठावर येणार. कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची करणार मागणी. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग. नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार. पोलीस आयुक्तांची कारवाई.